ज्यावेळेस यश मिळतं तर ते यशाची धुंदी माणसाच्या डोक्याला भांबावून सोडते। आमची अपेक्षा आहे की हे जे काही जनतेने दिलेला कौल आहे की ईव्हीएमचा कौल हा नंतर विषय आहे, परंतु जो मॅन्डेट मिळाला त्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राला नंबर 1 क्रमांकावर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग व्हावा। आता वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे। हे काय आता लपून राहिलं नाही। माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस वापरायचा करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। काही खात्यांचा समन्वय नसल्यामुळे भाजपच्या मंत्र्यांची, महायुतीच्या मंत्र्यांची यादी जी आहे ती अडकलेली आहे असं त्या संदर्भात मी काय बोलणार नाही। त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, तो आंतरिक प्रश्न आहे। त्यांनी कोणाला कोणता खाता द्यायचं, कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न आहे। भाजपच्या मंत्र्यांचं समजू शकतो की त्यांची लिस्ट दिल्लीवरनं फायनल होते, पण शिंदे आणि अजित पवारांना पण फायनल करण्यासाठी दिल्लीला जावं। मी यापूर्वी सुद्धा म्हणालो, भारतीय जनता पक्षाकडे जे काही आता 137 संख्याबळ आहे, त्यामुळे अजित पवार काय आणि शिंदे गट काय, शिंदे शिवसेना काय, दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल, त्यांच्या भरोशावर राहावं लागेल। त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही। म्हणजे फांदी हलवायचं सोडाच, पान सुद्धा हलणार नाही, एवढी कोंडी या निकालाने या दोघांची केलेली आहे। यांना वारंवार दयेचा अर्ज करून जेवढं मिळवता येईल तेवढं ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल। देगा तो भी भला, ना देगा तो भी भला असं म्हणून गपचूप राहावं लागेल, अशी अवस्था यांची आहे। विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्यापही अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीकडनं गेलेला नाही आणि 18 दिवस होऊनही काँग्रेसला गटनेताही निवडता आलेला नाही। आम्ही गटनेता निवडायचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेलेला आहे। आमच्या नेत्यांना आता तो दिल्लीमध्ये हायकमांड निर्णय घेणार आहेत, आमचं बोलणं झालेलं आहे। राहिला विषय विरोधी पक्ष नेत्याचा, या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। पूर्वीच नाव देऊन उपयोग काय? संख्याबळ नाही आहे। आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पाडायचं। यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही। काल मुख्यमंत्री आणि अडाणी यांची भेट झाली। आता सरकारच महाराष्ट्र असेल की देशातला, हे तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाय? पुष्पा 2 तर पुष्पा 2 नी सरकार आणायचं कसं, ते सरकार पुष्पा 2 ने आणलेलं आहे। तर महाराष्ट्राचा पुष्पा 2 कोण किंवा देशाचा पुष्पा 2 कोण हे मला सांगायची गरज नाही। परभणीमध्ये तणाव आहे काही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या याच्यावरून।
मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो. बेळगावला जाणाऱ्या मराठी भाषिकांना जे आहे ते अडविलं जातं, तिथं तुमची सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, मराठी माणसावर अन्याय होता आणि उभाठाणं देखील या बाबतीत तक्रार. हरवलं जातं म्हणजे बघा, हा वाद जुना वाद आहे. गेले अनेक वर्षापासून सरकार भारतीय जनता पक्षाची होती, केंद्रात होती, राज्यातही होती, कर्नाटकामध्ये, तरी पण हा वाद सुटलेला नाही. कारण यावरचा संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचं, त्याला केंद्रशासित प्रदेश करा किंवा स्वतंत्र ती गावं जी मराठी भाषिक आहेत ती महाराष्ट्रात द्या, काही गावं कर्नाटकाची आहेत ती महाराष्ट्र बेळगावला द्या, कर्नाटकाला द्या, हे सगळे वाद आहेत. हे वादावर शेवटचा अंतिम निर्णय आणि तो घेण्याचा अधिकार मला वाटतं की केंद्र सरकारला आहे. आणि केंद्र सरकारने लक्ष घातलं तर हा मुद्दा कायमचा सुटू शकतो, पण ते घालत नाहीत. कोणतीही सरकारं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आपल्या कर्नाटकामध्ये आलेली ज्या वेळेस एकाच पक्षाची सरकार होती त्याही वेळेस हा मुद्दा सुटलेला नाही. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा अमित शहानी आणि नरेंद्र मोदीजींनी जर लक्ष घातलं तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो असं मला वाटतं. काल शरद पवार आणि केजरीवाल यांची बैठक सुद्धा झाली. ईव्हीएम संदर्भात एक याचिका सुद्धा टाकली जाणार आहे. हे चाललेलं आहे. दिल्लीत नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत, वकिलांची चर्चा सुरू आहे. आणि हे खरं आहे की ईव्हीएमचा घोळ आहे की नाही यावर लोकांचा विश्वास सिद्ध करण्यासाठी जगातील एकमेव देश आहे तो भारत आहे, जिथे ईव्हीएमवर निवडणुका होतात. एकमेव देश म्हणजे हाच शहाणा देश झाला आमचा आणि बाकीचे अडाणी देश झालेत असं म्हणायला हरकत. एवढा विश्वास ईव्हीएमवर आहे. सगळे देश, अमेरिकेसारखा प्रगत देश, जर्मनी, जपान, ही सर्व देश बॅलेटवर निवडणुका घेतात आणि आम्ही मात्र ईव्हीएमचा वापर करतो. ज्या सत्तेमध्ये येतात त्यांचा विश्वास आणि विरोधात जातात त्यांचा अविश्वास. तर मग हा विश्वास कसा दाखवायचा? तर म्हणून जगाने ज्या गोष्टी नाकारल्या आहेत ते आपण का स्वीकारून काम करतोय या संदर्भात निर्णय झाला पाहिजे आणि सर्व निवडणुका पुढच्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. ही मागणी आमची सगळ्यांची आहे. कालांतराने सत्ता बदल झाली की पुन्हा ती मागणी भाजपनी केलीच होती. तुम्ही गडकरींचं स्टेटमेंट पाहिलं, तुम्ही मोदी साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं, अनेक भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेस बोलले ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे ह्यावर अविश्वास जो आहे ईव्हीएमवर, तो विश्वास संपादन करण्यासाठी शेवट बॅलेट पेपरच हा अंतिम तोडगा आहे, त्याच्यावरचा उपाय आहे. आणि ते केंद्र सरकारने, निवडणूक आयोगाने करावं असं आमची मागणी आहे आणि आमचं मत आहे. त्यासाठी आम्ही कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करतो. अमोल मिटकरी म्हटले की जयंत पाटलांचे आमच्याकडे येण्याचे जुनेच प्रयत्न आहे, लवकरच महाराष्ट्राला गोड बातमी मिळेल. नाही, अमोल मिटकरी हा फार 50 वर्षाचा राजकारणी आहे. खूप मोठा माणूस आहे तो महाराष्ट्रातला आणि प्रगाढ ज्ञान पंडित आहे. त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. हो, हिवाळी अधिवेशन 16 तारखेपासून नागपूरमध्ये सुरू होतं, पण आता जी माहिती आहे एकाच आठवड्याचं ते अधिवेशन आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विदर्भासाठी या अधिवेशनातून काही मिळेल नव्या सरकारकडून? नाही, असं आहे. हे अधिवेशन केवळ यावर काही प्रश्नोत्तरे नाही आहे. हे बिलं मंजूर करायसाठी हे अधिवेशन आहे. कारण ज्याला जेवढा पिरियड लागतो 35 दिवस किमान लागतात प्रश्नोत्तरे घालायसाठी. पण आता एक 3 दिवसाचं अधिवेशन शपथविधीचं झालं, त्यामुळे एक आठवड्याचं अधिवेशन हे घेण्याचं ठरलं आहे. मंत्रिमंडळही नाही आहे, उत्तर देणार कोण? त्यामुळे यावर बिलावर अधिक चर्चा होईल. फार तर लक्षवेधी काही टाकले जातील आणि प्रस्ताव, एखाद दुसरा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा, एवढाच कामकाज त्या ठिकाणी आत्ता दाखवलेलं आहे. 5 दिवसाचं अधिवेशन आहे. अजूनही मला वाटतं की काल BSCचं गठन झालं, म्हणजे बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीचं, आणि त्यामध्ये जो निर्णय त्यांनी घेतला असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही अधिवेशन किमान नागपुरातला 10 दिवसाचं तरी असावं अशी आमची मागणी आहे आणि त्या आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या कानावर ही बाब पोचवू. कल मुख्यमंत्री और अडानी की मुलाकात हुई है, कैसे देखते हैं इस मुलाकात?
नहीं, मैंने बोल दिया कि अदानी ये हिंदुस्तान का पुष्पा है, सरकारें बनाता है, सरकारें उतारने की क्षमता रखने वाला अभी कोई है तो वो अदानी है। इसलिए उनके मर्जी के सिवा ना सरकारें चल सकती, ना सरकारें बन सकती है। तो उसकी जरूरत है, यह कल के मुलाकात से सिद्ध हुआ है। इंडिया अलायंस के शीर्ष नेता को बदलने की कहीं ना कहीं बातें चल रही है, लालू प्रसाद हो या फिर संजय राउत हो, इन्होंने भी कहा है कि दूसरे नेता पे चर्चा हो सकती है। नहीं, होने दो ना। देखिए, ऐसा है कि ये कोई इंडिया आघाड़ी बनी है, ये 25-26 पार्टियां मिलकर बनी है। अगर 25-26 पार्टियां एक साथ में बैठकर कोई नया नेता चुनने की बात होती है तो होना चाहिए, डेमोक्रेसी है और इसमें कोई नई बात नहीं है। ये बार बार ये बातें होती रहती है और नेता भी बदलने की बात हो रही है तो उनके बैठक में अगर सबका एक साथ एक मत होता है तो रोकने का सवाल नहीं आता, उसको विरोध करने का सवाल नहीं आता। बेड़गांव में भी जो एंट्री के ऊपर से जो चल रहा है उसको संजय राउत ने कहा है कि वहाँ कांग्रेस की सरकार है और उसके बाद भी मराठी भाषिक लोगों को अंदर घुसने नहीं, देखो, कांग्रेस की हो या बीजेपी की हो, संजय राउत को ये पता है, संजय राउत को भी पता है कि बीजेपी की सरकार भी थी, ये भी तब उनके साथ में थे केंद्र में, राज्य में भी, तभी भी ये विषय को लेकर ये प्रश्न छूटा नहीं था। तभी भी ये प्रश्न वैसे जैसे था आज है वैसा ही था। उस वक्त अगर ये मराठी भाषिक जो गांव है उनको अगर विलीनीकरण की बात होती महाराष्ट्र में या उनके ऊपर कुछ रास्ता निकलता तो केंद्र सरकार और राज्य दोनों सरकारें भाजपा की थी, कर्नाटका की भी थी, महाराष्ट्र की भी थी और दिल्ली की भी सरकार थी, तब यह रास्ता निकल सकता था। तब क्यों नहीं निकला? अब ये नए बातें आकर इसमें कोई रास्ता दोनों स्टेट मिलकर एक साथ बैठकर नहीं कर सकते। केंद्र सरकार ने ध्यान देकर, सेंट्रल गवर्नमेंट अगर देती है तो ये इसमें कुछ रास्ता निकल सकता है और उन्होंने ध्यान देना चाहिए, ऐसी हमारी मांग है। नीतीश राणे ने कल एक स्टेटमेंट दिया है कि उन्होंने कहा है कि मुस्लिम महिलाओं को लाडली बहनों से अलग किया जाए क्योंकि 2 से 3 बच्चे उनके हैं तो उनको सरकारी योजना नहीं दी जाए। नहीं, ये देखो, ये देश की संविधान जो कहता है ऐसा कोई जातिभेद धर्मभेद नहीं कहता है। अब ठीक है, सरकारें उसी रास्ते पर जा रही, उनको संविधान को अगर जो नहीं मानते हैं, क्या 3 महिलाएं मुस्लिम की है तभी विरोध होगा, तो 3 महिलाएं हिंदू की होगी तभी विरोध भी होगा ना चाहिए। ये सबके लिए समान न्याय होता है। ये राज्य हो या देश हो, इनमें कोई रिलीजन्स देखकर कोई सहूलत नहीं दी जाती। अब वो उसका ज्ञान है अज्ञान है, मैं ये बात नहीं कहूँगा, पर नीतीश राणे ने अभी सत्ता आ गई है, ऐसी बातें नहीं करना चाहिए कि 2 रिलीजन्स में, 2 धर्मों में कोई और से नया विवाद खड़ा हो, ऐसी बातें नहीं होनी चाहिए। ये मेरा उनको सलाह है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।